आपल्यासोबत आहेत शांतनु पांडव जे नगरचे कोच आहेत। तर नमस्कार, वेलकम। खूप काय तुमच्या पोरांबद्दल आपल्याला माहिती असतं, पण संपूर्ण माहिती आज तुमच्याकडून माहिती काढणार। हा जो नगर जिल्हा आहे म्हणजे आम्ही नेहमी ओळखलं जातं की पंकज शिरसाट, पंकज भाऊजींना आपण बोलतो की ते नगरचे एक अर्जुन अवॉर्डी आहेत। त्याच्यानंतर काय तुमच्या नगरच्या कबड्डीबद्दल सांगा। आज पंकज शिरसाट ज्यावेळेस अर्जुन अवॉर्ड घेतला त्याच्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये एक 10-15 वर्ष थोडंसं बॅकफूटवर गेला होता। पण जसं आता काल्हेरला, ठाण्याला आम्ही फायनल खेळलो, त्यानंतर आमच्या जिल्ह्यातले पहिले 3 खेळाडू प्रोमध्ये गेले। ज्यावेळेस फायनल खेळलो, ज्यावेळेस संघ वर खेळला, त्याच वेळेस म्हणजे प्रोवाल्यांनी पण आमच्या जिल्ह्याची दखल घेतली। नंतर प्रो कबड्डी सीझन 2000 म्हणजे प्रो कबड्डी सीझन 8पर्यंत आमच्या जिल्ह्यातला प्रॉपर कुठलाही खेळाडू त्याच्यामध्ये नव्हता। पण ज्यावेळेस आम्ही काल्हेरला वर फायनल खेळलो, मग त्यावर्षी 3 पोरं होते। मागच्या वर्षी आम्ही गोल्डन रेडमध्ये 1 पॉईंटने हारलो। आता 6 मुलं गेले। हेच पंकज नंतर की आता यावेळेस महाराष्ट्राची जी 17वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा झाली, त्यात महाराष्ट्राच्या संघात आमचे 3 खेळाडू खेळले। पहिल्याच वर्ष असं होतं की एकाच वेळेस 3 खेळाडू महाराष्ट्राच्या संघात नगर जिल्ह्याचे बसले। अशी आता दिवसेंदिवस आमच्या जिल्ह्याची प्रगती चाललेली आहे। या अख्ख्या गँगमध्ये तुम्हाला काय वाटतं सर्वात जास्त मस्ती करणारं कोण, म्हणजे एकदम चुलबुल पांडे? सगळ्यात जास्त मस्ती करणार तर शिवमच आहे, पटारे। दुसरं कोण नाही करत। या आपण मग आता आपण सर्वांशी एकदा भेट करूया। या खेळाडूची आवडती गोष्ट काय आहे सर, तुम्हाला काय आवडतं? हसरा चेहरा मला जास्त आवडतो। शंकर म्हणजे शंकरला बघून असं वाटतं नाही का ते काहीतरी वेगळं हसतच असतं नेहमी। तर आमच्या टीममध्ये शंकर कॅप्टन कूलची भूमिका करतो। आज सगळ्या पोरांना एकत्र ठेवणे, सगळ्यांशी एक जसा मोठा भाऊ असतो तो काम शंकर सगळ्यांबद्दल करतो। अजित आमचा सायलेंट किलर आहे, वो बोलता कुछ नहीं है करके दिखाता है। त्याचं काम कसं असतं आपलं? खतम कसं आहे ॲक्शन आहे तुमची काहीतरी? खतम का? प्रफुल्लमध्ये सर्वात आवडती वस्तू कुठली तुमची? आता सांगायचं म्हणलं तर तो फार लॉयर आहे, तो तर नाही बोलत। एक चांगली हे, त्यामुळं सगळ्यांशी त्याचं चांगलं पटतं। हां, इनोसंट आहे जरा, काहीतरी जास्तच इनोसंट वाटतं। पण प्रफुल्लची डुबक्या कदाचित चालली नाहीत वाटतं। एक डुबकी मी बघितली मुंबई शहरावर। नाही, समोरच्या संघाने त्याला चान्स नाही दिला, ते लावत नाही, नाही तर तो सबको डुबा देगा डुबकी मारते। राहुल, एक प्रो कबड्डीचा कॅम्प तू केलास, एक नॅशनल तू खेळलास महाराष्ट्रातून। ही जी नवीन खेळाडूंना तू कसं काय चालतं काय तुमच्या डोक्यात इथे? टीमची प्लॅन चालते, फक्त जी दुसऱ्या दिवशी मॅच होती आदल्या दिवसाला स्टडी केला जातो। मस्ती बाकी रूममध्ये काय मस्ती? आम्हाला ते तर ऐकायचं असतं, कारण मेन म्हणजे तुम्हाला खेळताना मॅटवर सर्वांनी पाहिले। सर, यांना खेळताना सर्वांनी पाहिला कळलं का? आमच्या रूममध्ये असं असतं, शिवी देईल, शिवमने सगळ्यात जास्त संकेत, आपण बघूया कोणाला काय काय नावं दिले असतो। आशिषला एंडाकोंडा, अजित पवारला कोबरा। हा, तो कोबरा का ब्लॅक कोबरा? ब्लॅक कोबरा। अजून तो नाग, अबिल नाग। अजून कोण आहे? त्याला नाही दिला अजून, आता बाकी आहे। आज डिस्कवरी चॅनल बघणार। अजून अजगर कुठे? अजगर सर्वांना काय लागलं? आशिष, काय बोलतोस? काय निवांत? काय निवांत नका बोलू। असं काय आठवतं तुम्हाला की एकदम मस्तीवाली काहीतरी की तुम्ही मस्ती केलेलं? हो, आठवतं ना। काय 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 चालू असतं सर, मॅच टायमिंग मॅच हे असतं नाही का, आणि मस्ती टायमिंग मस्ती चालू असतं। असं नाही की सर प्रेशर देते आम्हाला नाही का, सर आम्हाला सांगतं नाही का, रूममध्ये फुल धिंगाणं चालू असतं सर। अजित आहे, शिवम पटरे आहे, शंकर दादा आहे, ते बी आम्हाला समजून घेते नाही का, दादा आम्हाला हे करत नाही। पण शंकर, आता तुमच्या रूममध्ये तुम्ही तुमचे रूम पार्टनर कोणी इथे? अजित, हां, आशिष,
आपला शिवम पटरे, राहुल खाटिक आणि आमचा जो एक वाघ होता तो इंजर्ड. अच्छा. मग दुसऱ्या रूममध्ये काय होतं तुम्हाला कसं समजणार? मग ते किती वाजता झोपतात आपल्यासोबत? आम्ही सगळे 10:30 पर्यंत. 10:30 बंद, मोबाईल बंद. मोबाईल डायरेक्ट जमा असते आमची मॅच. मला तेच ऐकायचं होतं कारण मी ऐकलेलं की मोबाईल बंद असतो. आणि मग तुमच्या घरच्यांचे फोन वगैरे तुम्हाला काय येतं ते काय करतात? अर्धा 1 तास देतात ना. मॅचवरून आल्यावर अर्धा 1 तास द्यायचा, नाही तर मग डायरेक्ट सकाळी. घरच्यांना त्यांचं सांगितलंय की मुलांची मॅच टीव्हीत बघा. मुलं आहेत अजून स्टेबल आहेत, सगळे चांगले आहेत, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. शंभर डाईट काय आहे तुझं प्रॉपर? प्रॉपर डाएट, अंडी, केळं, दूध, चिकन, मटन, दुसरं काय. पोजिंग क्या बात आहे. काय वाटतं कोणाची सिक्स पॅक चांगले एकदम फिट कोण वाटतं? आम्ही ना सगळेजण मत घेतो, जेवढे राहिलेत ना मत घेऊन सांगतो, कारण कन्फ्युजन आहे आम्हाला. आता ह्याच्यातला विनर सांबा आहे. ह्याच्यातला विनर सांबा आहे. सांबा काहीतरी पार्टीला खर्च करत. स्पोर्ट वोट कडून त्याला एक कप बेस्ट सिक्स पॅक अवॉर्ड, नगरचा बेस्ट सिक्स पॅक. त्यांच्यासाठी पंजाबी चॅलेंज. तुमच्या टीम मधून कोण देणार तुम्ही आणि तुमच्या टीम मधून कोण? गेट सेट गो. ओ साला मेरे पास कप है. और मग गेट सेट गो स्टार्ट. हेलो यार. कोच आणि कॅप्टन आणि संपूर्ण टीम आहे अहमदनगरची. खूप बरं वाटलं तुमच्यावर बोलून. कारण एक तरुण खेळाडूंना पाहताना आणि ते पण महाराष्ट्राच्या खेळाडूंना, आणि ते पण महाराष्ट्राचे तुम्ही खेळाडू नाहीत आता सर, स्टार्ट झालेले आहेत. आज आपण पाहतोय की प्रो कबड्डीत आम्ही यांना खेळताना पाहतोय आणि बरं वाटतं की महाराष्ट्राचा टॅलेंट नगरमधून एवढं टॅलेंट येतोय. आणि खरंच वाटलं नव्हतं शिवम, खरंच वाटलं नव्हतं. आणि जे पण ज्युनियर प्लेयर्स कधीच आता वाटलं नव्हतं की एवढा लवकर अहमदनगर हा जिल्हा एवढा वर येणार. म्हणजे ते सरांनी आत्ता जसं म्हटलं की 15 वर्ष आम्ही कुठेतरी मागे गेलो होतो, पण ते 15 वर्षाची भर तुम्ही पूर्ण काढून टाकले आणि आता एक भीती निर्माण करून ठेवली. अहमदनगर लागली नाही पाहिजे. शंकर, तुला खूप धन्यवाद. आणि आता येणाऱ्या मॅचेससाठी, आणि फक्त शंकरला नाही, आता तुम्ही आता सर्व प्रो कबड्डीत खेळणार आहात. जेव्हा पण तुमच्या मॅचेस असणार 100% आमचं पूर्ण टीम, स्पोर्टवरची पूर्ण टीम तुमच्याबरोबर असणार आहे. तुमच्याबरोबर बोलणार आम्ही, कसं काय असतं, म्हणजे तुमचं इंटरॅक्शन अजून आम्हाला करायला आवडेल. कधी टाईम भेटलं तर नक्कीच भेटू आपण, नक्की परत. ओके, थँक्यू.